विश्वशांती हास्योग समन्वय समितीच्या वतीनं आयोजित प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मोठ्या उत्साहात हास्य दिन पार पडलाय. सूर्य उगवला सोन्याच्या किरणांनी, सूर्य उगवली तुळशीला घालीत होते पाणी, वृंदावनी तुळशीला कलर खूप सुंदर आहे साड्यांची. कैसे हो? सुपारी फुटली यामध्ये तपोवनेतून हास्य दिंडी, हास्य दरबार, गेट टुगेदर तसेच वनभोजन या कार्यक्रमाचं एकाच छताखाली भव्य असं आयोजन करण्यात आलं. हास्य जगद्गुरू डॉक्टर मदनजी कटारिया यांच्या प्रेरणेतून जागतिक हास्य दिनानिमित्ताने नाशिक शहरामध्ये विश्वशांती हास्योग समन्वय समितीतर्फे 26 एप्रिल रोजी विविध कार्यक्रम साजरे करून हा हास्य दिन मोठ्या आनंदमय वातावरणात पार पडलाय.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ जयश्रीताई गावित यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करून हास्य प्रेमींना मंत्रमुग्ध केलं. हास्याचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून तपोवनातील जनार्दन स्वामी मठापासून भव्य अशी हास्य दिंडी, हास्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शहरातील सुमारे 40 विविध हास्य क्लबचे सुमारे 850 हास्य प्रेमींनी सहभाग घेत या हास्य दिंडीत विविध वेशभूषा धारण करून हास्य कलाकारांनी सहभाग घेतला. यामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत मल्हारी मार्तंड खंडेराव, म्हाळसा वाणाई, श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान, पंढरीचे वारकरी, सीमेचे रक्षण करणारे सैनिक, पाणी अडवा पाणी वाचवा, गोदावरी स्वच्छता अभियान हास्य फलक राबविणारे फलक विशेष आकर्षण ठरले. पाणी वाचवा पाणी अडवा, पाण्याचा दुरुपयोग करू नका, पाणी वाया घालवू नका आदी बोर्ड या रॅलीचं प्रमुख आकर्षण ठरले. सुमारे 2 तास चाललेल्या या रॅलीचा समारोप तपोवन मध्ये असलेल्या भव्य अशा श्रीराम मूर्तीच्या मागे असलेल्या वन प्रांगणात करण्यात आला. हास्य दरबार या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी माजी नगरसेवक जगदीश भाऊ पाटील, माजी नगरसेवक शिलाताई भागवत, माजी नगरसेविका छायाताई देवांग, वंदनाताई पाटील, माजी नगरसेविका पुष्पाताई आव्हाड, विश्वशांती हास्य क्लबचे मार्गदर्शक दीपकजी नागपुरे, विश्वशांती हास्य क्लबच्या संस्थापक अध्यक्ष सौ जयश्रीताई गावित आदी मान्यवर उपस्थित होते. आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. लताताई वज्रे, अरुणाताई भांबरे, कॅमेरा इथे. विश्वशांती हास्ययोग समन्वय समितीचा चुकून कोणाचे नावं जर राहिले असतील तर तरी पण तुम्ही आम्हाला समजून घ्या आणि गोड मानून घ्या. यांचा प्रतिमा पूजन पण आहे. सुरुवात आपण करूया. वक्रतुंड महाकाय, बघा समोर सगळ्यांनी सर्व मंगल मांगल्ये शिवे. यावेळी अश्विनीताई धुपावकर, राजेंद्र भंडारी, भारतीताई चौधरी, लता वाघ, ब्राह्मणकर सर यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावून शुभेच्छा दिल्या. हास्य दिनानिमित्त अध्यक्ष जयश्रीताई गावित यांनी विश्व शांतीतून हास्य योगा व हास्यातून आरोग्य हा महत्त्वपूर्ण संदेश देऊन मुक्त जीवनशैली यावर आपलं मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर माजी नगरसेवक जगदीश भाऊ पाटील यांनीही हास्य हे एक औषध असून आपण सर्वजण ते औषध नियमित घेत असल्यामुळे आपण हास्य दिन मोठ्या आनंदाने साजरा करू शकतो. आपण नेहमीच हसत राहिला तर पुढील 25 वर्षानंतरही हास्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करू यात शंका नाही, असं मनोगत व्यक्त करून सर्व ज्येष्ठांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी माजी नगरसेविका पुष्पाताई आव्हाड यांनीही पुढील हास्य दिन इंदिरानगर भागात मोठ्या आनंदात साजरा करणार असल्याचं उपस्थित हास्य प्रेमींना आश्वासन दिलं. विश्वशांती हास्ययोग समितीने जो जागतिक हास्य दिन मे महिन्यात असणारा परंतु उष्णतेमुळे आपण आधी साजर केलेला, सर्वप्रथम आपल्या या रामसृष्टीतील सर्व टवटवीत फुलांना हास्य दिनाच्या शुभेच्छा. कारण की बघतोय काहींनी ज्येष्ठ म्हणून उल्लेख केला पण मला कोणीच ज्येष्ठ दिसले नाही. इथे सगळे अतिशय टवटवीत आहेत, हसतायत, छान हसतायत. म्हणजे मी बघतो आमचा मंगलमूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ तील मंगलमूर्तीतील चांगल्या चांगल्या वेशामध्ये मावळ्यांच्या वेशात आले. इथं श्रीकृष्ण राधा दिसत आहेत. एक मला मल्हारी मार्तंड दिसले. जे अतिशय वेगवेगळे रूप आपण बघितले. सगळी इथं पण देवाचे रूप घेऊन आलेले आहेत बरेच जण. म्हणजे आपण अतिशय या वयामध्ये एन्जॉय करून एक संपूर्ण आपल्या परिसराला, आपल्या जगाला, आपल्या शहराला आणि या जुन्या काळातील दिसत आहेत सर्व मला बरोबर दिसतो. म्हणजे पुढे काय कार्यक्रम येणार आहे त्याचा थोडा अंदाज आपण घेतला. जास्त आपल्यात वेळ घेत नाही. आपल्याला इथे सांस्कृतिक कार्यक्रम बघायचा आहे. आजच्या हास्ययोग दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. असेच टवटवीत, असेच हसत राहा. आपण दीर्घायुष्य व्हा. कोणी सांगितलं का आपण इथनं कार्यक्रम करून गेल्यावर घरी जाईल काय होईल सांगता येत नाही, पण मी त्या विरुद्ध सांगेल का आपल्याला दीर्घायुष्य लाभो. पुढच्या 25व्या
हास्य दिनाला पण आपण इथे सर्वजण राहू या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. पदस्पर्शाने पावन झालेल्या या रामसृष्टीमध्ये आज विश्वशांती हास्ययोग समितीतर्फे असा खूप सुंदर आणि खूप मनप्रसन्न असा खूप छान कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्या प्रसंगी उपस्थित असले ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम झाला अशा जयश्रीताई, गावितताई तसेच सीमाताई, व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व खूप सगळ्या भागातून आलेले सर्व हास्य ग्रुप, मी सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देते. आणि जेव्हा आम्ही एंट्री केली त्यावेळेस खूप सुंदर असे वेशभूषा केलेले प्रभू श्री रामचंद्र आम्हाला दिसले, सीतामाता दिसल्या, मल्हार मार्तंड दिसले, विठोबाराया दिसले. खरंच नाशिक हे साधू संत आणि देवतांची भूमी आहे. खरंच या छताखाली आल्यानंतर सगळे साधू संत देव देवता या विश्वशांती हास्य ग्रुपच्या वतीनं इथं आम्हाला त्यांचं दर्शन घडवून दिल्याबद्दल खूप खूप मनापासून त्यांचे आभार मानते. खरंच खूप चांगला कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्याची सुरुवात आपल्या प्रभाग क्रमांक 31 मधून झाली होती. ते एक छोटंसं वटवृक्ष आपण लावलेलं आहे. एक वृक्ष लावलेला, त्याचं वटवृक्षात कसं रूपांतर होईल हे विश्वशांती योगच्या समितीच्या वतीनं करण्याचा प्रयत्न करून आम्ही नेहमी तुमच्यासोबत राहणार आहे. ताई, आज आपण हा कार्यक्रम इथे घेतलेला आहे. खूप भागातून लांबून महिला आलेल्या आहे. वयस्कर, ज्येष्ठ, श्रेष्ठ खूप महिला आहे ज्यांना कोणाला लांबून यायचा प्रॉब्लेम आहे. पण माझी एक इच्छा आहे मनापासून की हा कार्यक्रम आपण एवढा लांब न घेता पुढच्या वर्षी आपल्या इंदिरानगर भागामध्येच हा कार्यक्रम व्हावा आणि त्याचा पूर्ण सोय मी करणार आहे. माझ्या माध्यमातून मी करेन आणि हा कार्यक्रम आपला तिथे म्हणा, लॉन्स म्हणा, मी उपलब्ध करून देईल आणि म्हणजे होणार नाही ताई. आणि आमची कोणतीही मदत लागली तर आम्ही नेहमीच तुमच्यासोबत राहून काम करू. तुम्हाला जागतिक हास्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. हसत राहा, हसवा आणि निरोगी राहा असा तुमचा उद्दिष्ट जे आहे ते घेऊन आपण रामसृष्टी तपोवनातील गर्द हिरव्या झाडीमध्ये हा हास्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. तरुण व तडफदार समजदार विश्वशांती हास्ययोग समन्वय समितीच्या अध्यक्षा सौ जयश्रीताई गावित यांच्या संकल्पनेतून गेल्या 25 ते 30 वर्षापासून हास्य चळवळ पुढे नेणाऱ्या 3 ज्येष्ठ हास्य सेविकांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये आदरणीय मंजिरीताई वैद्य, जयश्रीताई दामले, सुहासिनीताई वाघमारे यांचा स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. हास्य दिनानिमित्त पुरस्कारांची व बक्षिसांची लयलूट करून हास्य योगींना आनंद देण्यात आला. हास्ययोगिनींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून शहरातील विविध ठिकाणाहून आलेल्या हास्य क्लबच्या सदस्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सुमारे 2 तास चाललेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचं परीक्षण श्रीमती चंद्रकला जोशी, उषा कदम, प्रथमा पुंडे, वंदनाताई नागवंशी यांनी केलं. या सांस्कृतिक कार्यक्रमात 16 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंतच्या हास्य सदस्यांनी सहभाग नोंदवला. पाणी वाचवा, पाणी जिरवा, पाण्याचं महत्त्व, गोदावरी नदीची स्वच्छता हे या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरले. अगं, आत्ताचं नाव नोंदवलंय. तशी 10-12 मुलं झाली माझी बघून, पण मला काही पसंतच नाही बाई. आय नो, हो ना यार, मला पण अशी 8-10 मुलं पाहून लग्न नाही करायचं यार. आय नीड टू सी मोर ऑप्शन्स. ऑफकोर्स. अगं, आता तर आपण कुठे 25शीत आहोत, जमेल. हे काही लग्नाचं वय आहे का आपलं? मग काही एवढं जास्त वय नाही झालं अजून, जमेल. मुलं बघता बघता आपण 40शीला आलोय ग. हो ना. काय होतंय माहितीये का, पत्रिका तर जमतीये पण लाईफ मॅच होत नाही. हो ना. पण का ग, आपल्यापेक्षा आपल्या मुलाचा पगार जास्त असावा अशी अपेक्षा धरण्यात काही चूक आहे का ग? नाही.
तो तर असायलाच हवा. मग नाहीतर आपली लाईफस्टाईल मेंटेन कशी होणार नाही का? हो तर तो जास्तच असायला हवा. बघ मुलं बघूया आणि मग ठरवू. चालेल. काय ग, कशी आहेस? जमलं का ग तुझं? एक मुलगा आवडला होता, त्याची उंची जरा कमी आहे. अग बाई मरणाला टेकलीस ना ग तू. उंचीचं काय घेऊन बसलीस ग तू? थांब थांब, तुला फोटो दाखवते. फोटो थांब. दाखव फोटो फोटो. थांब मी चष्मा लावते चष्मा. बघ बरं दाखव कसं. दाखव. हा बघ, मुलगा चांगला आहे ग. चांगलं आहे ना. काय करतो काय तो? अगं हा मुलगा रिटायर झालाय ग. रिटायर झाला. रिटायर झालेला मुलगा आहे. पण काही त्याचं जमीन जुमला असेल ना ग. ते काय मला माहित नाही बाई. तू आपले विचारून घे माझ्या वतीनं. हा, पण तू तर म्हणते त्याची उंची कमी आहे. कमी आहे, राहू दे कमी आहे. आपण दुसरा मुलगा बघू. थांब ग, बघूया ना. अजून काय आपलं वय नाही गेलं तसं. चांगला मुलगा आहे, मिळेल, हो. लग्नाचं वय आहे अजून. आणि जर एखादा उंच मुलगा असेल तर सांगा बरं का मला. नक्की सांगणार. असा रुबाबदार आणि पैसेवाला पाहिजे बर का. लक्षात ठेवा. या वर्षी मात्र व्हायलाच पाहिजे ना. यंदा कर्तव्य आहे. त्याचबरोबर देवाची गाणी, देवीचे गोंधळ, खंडेरायाचा गोंधळ, हिंदी मराठी चित्रपटांमधील विविध गाण्यांवर उपस्थित हास्यप्रेमींनी नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यानंतर हास्य क्लबमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल हास्य क्लबचाही सत्कार स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. काय सांगायचं? आणि त्याचप्रमाणे नाही समज. आपल्या समन्वय समितीचे सर्वेसर्वा आपले लाडके दादा दीपक अण्णा वन साइडिंग माणसं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपाध्यक्ष सीमाताई देवदास, अरुण गायकवाड यांनी केले, तर मंजू गायकवाड, सोनवणे दादा यांनी उत्कृष्ट फोटोग्राफी केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व हास्यप्रेमींसाठी रुचकर व पारंपरिक वनभोजनाचं आयोजनही आयोजक जयश्रीताई गावित यांच्या पुढाकारातून करण्यात आलं. विश्वशांतीच्या अध्यक्षा सौ जयश्रीताई गावित यांच्या अध्यक्षीय कारकीर्द पहिला यशस्वी तसंच सुपर डुपर कार्यक्रम ठरला. प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आपले महागुरु आज आलेले नाही आहेत. महागुरूंना आमंत्रण देण्यास गेली तेव्हा त्यांनी संदेश दिला, मैं चंडीगढ़ में हूँ बेटा, अपना जो अच्छा कार्य है वो अच्छे से चालू करो. आमची टीम त्यांना आमंत्रण देण्यासाठी गेली तर सरांनी सुद्धा तो संदेश दिलेला आहे, खुश रहो और हास्य का प्रचार करते रहो. हे त्यांनी आपल्या संदेशामधून आपल्याला मोलाचं एक व्हॉइस मेसेज पाठवला. तसेच हास्याचा प्रचार आणि प्रसार, हास्य दिंडी आपण नेहमी हास्य दिनाला हास्य दिंडी काढत असतो आणि ह्या हास्य दिंडीमध्ये वेगवेगळे परफॉर्मन्स होत. तुमच्या ह्या खरंच सॅल्यूट आहे, कारण ह्या वयामध्ये जो ट्रॅक निर्माण करून देता आपले हास्ययोगी किंवा हास्ययोग समन्वय विश्वशांती हास्ययोग समन्वय समिती किंवा इतर हास्यप्रेमी प्रत्येक, तर तो ट्रॅक ह्या वयातल्या व्यक्तींना मिळत असतो आणि त्यात आपला त्यांचा कार्याचा उत्साह वाढण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित करत असतो. आणि जे स्वप्न आपल्या मागे राहून गेले त्या काळातले, तर ह्या काळात आपण ह्या निमित्ताने आपण पूर्ण करत असतो. यामध्ये आपण इतर हास्ययोगींना बक्षिसांचा स्वरूपात प्रोत्साहित करत असतो, आनंद देत असतो. ज्येष्ठ नागरिकांना तसेच आपण या कार्यक्रमातून ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांना सुप्त कलागुणांना वाव देत असतो. आज आपलं जे हे आहे जो कार्यक्रम आहे हा त्याच्यावरच आधारित आहे की सगळे एकत्र येतात, आनंद घेतात, आनंद घेऊन आणि घरी निघून जातात. घरी गेल्यावर कोणाचं काय होईल ते आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे जो वेळ आत्ता आनंदात आहे तो तुम्ही
घालवत चला. प्रचार आणि प्रसार केला. तसेच त्यांचा प्रचार आणि प्रसार करून लोकांना आनंदित ठेवून जीवन जगण्याचा जो मंत्र दिला त्याबद्दल सरांना सुद्धा खूप सॅल्यूट आहे. आज डॉक्टरकीचा पेशा सोडून आज डॉक्टर मदन कटारिया सर आणि मॅडम यांनी समाजसेवेसाठी स्वतःला अर्पित करून घेतलं. त्यामुळे सरांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. सर यांनी हास्ययोगातून विश्वशांती निर्माण करण्याचा जो संदेश दिला तीच आपली समिती विश्वशांती या नावाने स्थापित झालेली आहे. असं काही नाही इकडे तुम्ही कार्यक्रम तिकडे कार्यक्रम असं काही नाही. सगळीकडे सहभाग घ्या, सगळीकडे आनंद घ्या. हा विश्वशांतीचा या मागचा उद्देश आहे. विश्वशांती आणि हास्ययोगामधून आपण एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण, गेट टुगेदर, वनभोजन, हास्य दरबार या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आपण आनंद आणि लाभ घेणार आहोत. आजच्या दिवसाचे आणि तारीख आज जरी 26 तारीख असली तरी हास्य दिन हा 4 मेलाच आपण साजरा करतो. त्याबद्दल सगळ्यांनी लक्षात ठेवा. काही कारणांमुळे आपण हा लवकर घेतलेला आहे. आजच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचं जे सत्कार झाला त्याबद्दल जे आलेले पाहुणे त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आहे. तसेच आज जे राजकीय क्षेत्रातील आपले जे मान्यवर आहेत त्यांनी विश्वशांतीला खूप छान संदेश दिला, सहकार्य केलं. त्याबद्दल आपले जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आणि धन्यवाद. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपकजी नागपुरे सर यांनी सर्वात जास्त मेहनत घेतली. अध्यक्षा सौ जयश्रीताई गावित, साधना चव्हाण, सीमा देवदास, मनोज भावसार, अरुण गायकवाड, स्वप्नालीताई पंडित, विजय पाटील, माई बुचके, सुमन फदाने, उमेश श्रीवास्तव, सरला नेरकर, हिरामन झोटिंग, दिगंबर जाधव, सुनील नागरे, छाया थोरात, चित्रा भावसार, लताताई वझरे, अरुणा भांबरे, मीराताई, विद्याताई निकम, अरुण गायकवाड, रमेश वानखेडे, युवराज थोरात, देवदास सर, शेखर ढेपे, वसंत पंडित, राजश्री कापुरे, राणी तळेकर, सावित्री कासार, लताताई सोनार, निर्मला अहिरराव, सुनंदा चौधरी, कल्पना सोनवणे, विठाबाई रूपाताई, अलका निवणकर, सुनीता खोडके आदींनी त्याचबरोबर संपूर्ण टीमने लाख मोलाचं सहकार्य करून परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आकर्षण सर्व श्री दीपक नागपुरे यांचा वाढदिवस अविस्मरणीय ठरला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयश्रीताई गावित यांच्या हस्ते औक्षण करत केक कापून हा वाढदिवस साजरा झाला. टाळ्यांचा गजर. कृपया सर्वांना विनंती की जागेवर बसावे. यावेळी नागपुरे दादा यांनीही या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. अतिशय जोरदार, शानदार व दिमागदार हा कार्यक्रम पार पाडला. त्यांनी 65 पेक्षा 56 वय असलेल्या व्यक्तीपेक्षाही जास्त उत्साहानं हा कार्यक्रम प्रमुख मार्गदर्शक म्हणून साजरा करून सुवर्ण तुरा विश्व शांतीच्या शिरपेचात लावला. उमापती महादेव की, सनातन हिंदू धर्म की. आजच्या विश्वशांती हास्ययोग समन्वय समिती वतीनं आणि येणाऱ्या हास्य दिनाच्या निमित्तानं आज नाशिकभरातल्या सर्व तुमचे जेवढे हास्य क्लब आहेत तेवढं सर्वांचं एकत्रीकरण करण्याचं काम आणि मोठा हास्य दरबार भरवण्याचं काम आजच्या समन्वय समितीनं केलेलं आहे. त्यासाठी उपस्थित आमचे लाडके बंधू, तारवाला नगर, तलाठी कॉलनी परिसरातील ज्यांनी मंगलमूर्ती हास्य क्लबची निर्मिती तिथं केली आणि खूप छान त्यांना प्लॅटफॉर्म महिलांना दिला. आणि मी सांगते सगळ्या हास्य क्लबमध्ये जास्तीत जास्त महिला आहेत, नारी शक्ती आहे सगळ्याच हास्य क्लबमध्ये. त्यामुळे नारी शक्तीला एकदा सलाम सर्वांनी करायचा आहे आणि सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करते. कारण आम्ही ज्या ज्या हास्य क्लबला भेट देतो प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी महिलाच जास्त असतात आणि सगळ्यांच्या पुढाकारानं हे हास्य क्लब सुरू आहेत. त्याचबरोबर आमच्या भगिनी पुष्पाताई आव्हाड, साहेबराव आव्हाड
दिलीपजी देवांग, त्याचबरोबर आमच्या सिडको भागातील माजी नगरसेविका शिलाताई भागवत या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर हो आहे आणि खूप महालक्ष्मी हास्य क्लब आहे. सिडको भागातले अनेक हास्य क्लब या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचंच या ठिकाणी मनापासून स्वागत करते. आणि रेणुका माता हास्य क्लबच्या माझ्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. खूप छान वेशभूषा करून खरंच आम्हाला तुम्ही ह्या वयामध्ये इतकी छान वेशभूषा सगळ्यांनी केलेली आहे. खरंच तुम्ही ज्येष्ठ तर वाटतच नाही आहे, एक तारुण्यात सगळ्या महिला आहेत असं वाटतं. कारण 60, 65, 70 ह्या वयात देखील तुमच्यामध्ये एवढा उत्साह आहे हे बघून खरंच आम्हाला खूप आनंद वाटला. आमच्या अपर्णाताई खूप वर्षांपासून आज त्यांची भेट झाली. माझी बालमैत्रीण आज या ठिकाणी भेटली आणि नेहमीच प्रत्येक हास्य क्लबच्या कार्यक्रमांना आमची हजेरी असते. त्यांना जे काही सहकार्य लागतं त्यासाठी आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतो आणि तुम्ही देखील आम्हाला कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवता, आम्हाला सर्वांना सहभागी करून घेता. त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन. विश्वशांती हास्ययोग समन्वय समितीचा अलोभनीय सांस्कृतिक सोहळा न भूतो न भविष्यती असा तपोवनात साजरा झाला. योग्य नियोजन, सूत्रबद्ध शिस्त कार्यक्रमात पाहायला मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ जयश्रीताई गावित यांनी आयोजित केलेल्या पहिल्या कार्यक्रमात हास्य प्रेमींना आनंदाचं चांदणं दिलं. सकाळी 6 वाजल्यापासून हास्य प्रेमींचा किलबिलाट तपोवन परिसरात पाहायला मिळत होता. कार्यक्रमाला प्रचंड संख्येने प्रतिसाद मिळाला. तपोवन भूमी या कार्यक्रमामुळे उजळून निघाली. या निमित्ताने प्रभू श्री रामचंद्रांच्या भव्य दिव्य अशा मूर्तीचं दर्शन सर्वच हास्यप्रेमी ज्येष्ठ नागरिकांना घडलं. कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व हास्य क्लब हे एकमेकांना भेटले. त्याचबरोबर एकत्र जेवणाचा, वनभोजनाचा आस्वाद घेत सर्वांनी मनमुराद गाण्यांच्या तालावर ठेका धरत या कार्यक्रमाचा आनंद लुटला. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक.